नमस्कार मंडळी, मी अनिल शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आहे रविवार आणि आज आम्ही निघालो आहोत बाहेर फिरण्यासाठी। तर सध्या आमचा प्लॅन होता मुळशी डॅम या ठिकाणी जाण्याचा। तर आमचा ह्या पूर्ण या व्हिडिओमध्ये ना मुळशी डॅमबद्दल म्हणजे प्रवास या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहे। सो माझ्याबरोबर आहे आदी, संजीव आणि पियू आणि मी स्वतः मी आणि शिंदे। सो चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया काय होणार आहे पुढे आणि कसा काय व्ह्यू आहे या आपल्या मुळशी डॅमचा त्या रस्त्याचा। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सद्गुरू जे हॉटेल आहे ना, इथे थांबलेलो आम्ही। नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे पुढे। बाकी इथे लेक होता आणि इथेच गाडी पार्क केलेली आपण आणि आता आपण निघतो। तर सध्या मी आता इथे मुळशी धरण आहे ना, हे बॅकवॉटर आहे ॲक्च्युली। बॅकवॉटरच्या इथेच आहे। रविवारची गर्दी काय अशा प्रकारे इथे गाड्या वगैरे पार्क करू शकतात आणि ते लेक आहे, फोटोशूट चालू आहे तिकडे आणि बाकी आम्ही इथे संडे अशा प्रकारे स्पेंड करतो आहे। कशा प्रकारे फोटोशूट चालू आहे, कशा प्रकारे इथे प्री वेडिंगचा शूट चालू आहे। मी तर खाली एकच आवाज ऐकायला येते, वडापाव गरम, चाय गरम, वडापाव गरम, डोकं गरम। तर मित्रांनो, सध्या आता आम्ही येतो दिघे दरबार हॉटेल या ठिकाणी आणि आता इथला काही असा नजारा पाहता आम्ही निघालो आहोत पुढे। सध्या आम्ही आहोत मुळशी डॅम या बॅकवॉटरच्या इथे आणि इथूनच आपण आता निघणार आहोत पुण्याच्या दिशेने। पुण्यावरून दुपारी निघालो। मला इथे पोहोचण्यासाठी आहे ना 1.5 ते 2 तास या 3 तास इनफ आहे, म्हणजे 2 तास इनफ आहे पुण्यामधून तरी। आणि त्यानंतर पुण्याचं ट्रॅफिक वगैरे तर तुम्हाला माहितीच आहे। बाकी मुळशी डॅममध्ये संडे आहे, तर संडे असल्यामुळे मला असं वाटलं की या ठिकाणी ट्रॅफिक वगैरे या गर्दी पाहायला मिळेल, पण आताच्या ठिकाणी म्हणजे आज व्हिडिओ शूट होतो आहे आणि काही दिवसानंतर हा व्हिडिओ यूट्यूबवरती टाकण्यात येईल। पण येस, या ठिकाणी तुम्ही सॅटर्डे संडे येऊ शकता आणि पाऊस चालू आहे, वातावरण शांत आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि प्रसन्न असं वाटतं आहे। बाकी तुम्ही कधीतरी
पुण्याजवळ फिरण्याचा विचार करत असेल तर या ठिकाणी जरूर येऊ शकताय. सो येस, चला आता बघूया पुढचं काय काय अजून पाहायला मिळतं, कुठल्या ठिकाणं पाहायला मिळतं. तर इथून आता आम्ही निघतोय. तर मंडळी आता वाजले आहेत 5:45 वाजलेले आहेत आणि आता आम्ही इथून निघतोय. सुरुवातीला बघितलं एका ठिकाणी थांबलेलो, परत दुसऱ्या ठिकाणी आहोत आणि आता पुण्याच्या दिशेने आम्ही निघणार आहोत. तर मंडळी सध्या मी आहे मुळशी लोणावळा रोडवरती आणि इथेच पाहू शकता हा जो आहे पळशे वॉटरफॉल या ठिकाणी आहे. आणि इकडचं वातावरण पाहू शकता कसं काय क्लायमेट आहे. आणि ब्लू बेला रेस्टॉरंट का काय ते हॉटेल इथंच आहे आणि इथेच पळशे वॉटरफॉलसाठी रस्ता आहे. तर मित्रांनो आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे. कुठला वॉटरफॉल आहे? पळशे वॉटरफॉल. धन्यवाद मावशी. हां येतो. तर मित्रांनो सध्या आम्ही आहोत पळशे वॉटरफॉलच्या जवळ आणि इथे पाहू शकता भरपूर असे पर्यटक इथेच आहे, या ठिकाणीच आहे. आणि संध्याकाळचे वाजल्यात आता 6:30. तर बघूया आम्ही त्या वॉटरफॉलपर्यंत जातो आहे की नाही, का पण ह्याबद्दल आम्हाला काहीच आयडिया नाही आहे आणि थांबायचं होतं म्हणून आम्ही थांबलो आहे. ते छोटे छोटे वॉटरफॉल आणि बघा पाण्याचा आवाज इथे पाहू शकता. भरपूर ते असं काय छोटंसं वॉटरफॉल आहे आणि ह्या प्रकारे इथे काही दुकानं आहेत, काही स्टॉल्स आहेत. ते बघा ते वॉटरफॉल, तिथून पाणी एवढं यायचं आहे प्रकारे. संडे आपला स्पेंड करतायत लोक. तर इथे अशी काही दुकानं आहेत. आम्ही गाडी तिथे पार्क केली आहे, गाडी लावून लॉक केलेली आहे. आपली गाडी मला वाटतं इथपर्यंतच येते आणि आता आपण पुढे जाऊया. म्हणजे आम्हाला खरंच माहिती नाही, लांब आहे का जवळ आहे, पण चाललो होतो आम्ही. कसं वाटतंय? एक नंबर ना. आपण सुरुवातीलाच यायला पाहिजे होतं का आधी, पण ठीक आहे आता काय. तर गाईज इथं पाहू शकता कसला व्ह्यू आहे भाई, खतरनाक व्ह्यू. काहीतरी मला वाटतं इथं रेस्टॉरंट आहे यार, काय खतरनाक आहे ना. तर मंडळी हे माझ्या पाठी पाहू शकता, हा आहे वॉटरफॉल आणि इथेच आहे ब्लू बेला रेस्टॉरंट. काय व्ह्यू यार, खतरनाक व्ह्यू हा. तिथे एक मोठा वॉटरफॉल आहे, इथे काही लोक आहेत बघा. तर मंडळी हा होता पळशे वॉटरफॉल आमच्या पाठीमागे जो पाहताय तुम्ही. आणि आता मी इथून निघतोय आणि इथून निघणार आहोत डायरेक्टली पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये जाऊन आम्ही बहुतेक गणपतीचं दर्शन करणार आहोत. कुठं गणपती? श्रीमंत दगडूशेठ गणपती. तर चला निघूया. तर इथे जाता जाता फोटोशूट काढायचं आहे, याचा व्हिडिओ काढतोय, हिला कळतच नाही. चला. गजब बेइज्जती है. इथे काय लोक असतात तुम्हाला वय वय करतात. बाई इथं वाटतं दारू पार्टी वगैरे सर्व काय होते. तर बाकी इथे बघू शकतो बाय फॅमिली वगैरे पण येते या. तर हा पळशे वॉटरफॉल आहे ना, जो आता आपण पाहिला आहे तो फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर त्या रोडपासून, मेन जो रोड हायवे, तर तिथून 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. यस, मी इथे गाडी पार्क केली आहे आणि आता आपण इथून निघतोय घराच्या दिशेने. या नाही
सॉरी गणपतीला. तर मंडळी सध्या मी आहे मुळशी लेक सनसेट पॉईंट या ठिकाणी आणि इथला काय असा नजारा होता, भन्नाट नजारा आहे. संध्याकाळची वेळ आहे, जाम भारी होती. टिळकवाडा या ठिकाणी आम्ही गाडी पार्क करून निघालो आहोत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी. A few moments later. सो फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या या चॅनलला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.